नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 26 नोव्हेंबरला यंदा आलेली आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबाच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो। या चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की काय करावं, काय करू नये, सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या कुलधर्म कुळाचाराचं पालन करावं, ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं, ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्येही त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या एकाच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असं म्हणतात। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाच्या अर्थात खंडोबाच्या षडरात्र उत्सवाला, ज्याला खंडोबाचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं, त्या उत्सवाला सुरुवात होते। यंदा हा उत्सव 21 नोव्हेंबर पासून सुरू होतोय। 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर खंडोबाचं नवरात्री असणार आहे, अर्थात खंडोबाचं षडरात्र उत्सव असणार आहे। आणि 26 नोव्हेंबरला आहे चंपाषष्ठी। पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला होता, तेव्हा भगवान शिवशंकरांनीच मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं। तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीचा आणि हे युद्ध झालं। चंपकवनातच मणिमल्ल दैत्यांचा भगवान शिवशंकरांनी वध केला होता, तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाऊ लागली। मणिमल्ल दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्हारी मार्तंड, खंडोबा, खंडेराय अशा नावांनी ओळखलं जाऊ लागलं। पण एका अर्थाने ही शिवपूजाच आहे। अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो, पण तुम्ही सुद्धा चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता। चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची महाभिषेक युक्त षोडशोपचार पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात। खंडोबाचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबाचे नवरात्र ते चंपाषष्ठी या 6 दिवसांच्या काळामध्ये मल्हारी महात्म्य या ग्रंथाचं वाचन केलं जातं। देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो। खंडेराय मणिमल्ल दैत्यांवर विजय मिळवून ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रकटले। चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्म कुलाचारामध्ये खंडोबासाठीच जागरण, त्याचबरोबर तळी भरणं असे विधी येतात। बघा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थात यंदा 21 नोव्हेंबरला घटस्थापना झालेली आहे। ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होते। खंडोबासाठी 6 दिवसांचे उपवास सुद्धा भाविक भक्त करतात आणि चंपाषष्ठीला हे उपवास सोडले जातात। खंडोबा हे रक्षण करणारी देवता आहे, त्यामुळेच खंडोबाची पूजा कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्त्वाची ठरते। कुटुंबाची प्रगती व्हावी, कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लाभावं, शेतीत भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजा केली जाते। चंपाषष्ठीच्या दिवशी सूर्यपूजा सुद्धा अवश्य करावी। सकाळी उठून बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करावं। एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं, कुंकू, लाल फुलं, अक्षता टाकायच्या आणि हे पाणी सूर्यनारायणाला बरोबर सूर्योदयाच्या वेळेला अर्पण करायचं। सूर्यपूजेचा हा सगळ्यात साधा सोपा मार्ग आहे। चंपाषष्ठीला सूर्यपूजा करण्याला खूप महत्त्व आहे। चंपाषष्ठीला जो नैवेद्य खंडेरायाला दाखवला जातो त्यामध्ये भाजी भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याचं पात असा मेनू येतो। त्याचबरोबर पुरणाच्या पोळीचा नैवेद्य सुद्धा कुलपरंपरा म्हणून दाखवला जातो। प्रत्येक भागातील प्रत्येक गावाकडची पद्धत ही वेगवेगळी असते, पण साधारणतः खंडेरायाच्या भक्तीत असणारा भक्तांचा भाव हा सारखाच असतो। खंडेरायांनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करावं हीच त्यामागे भावना असते। तसेच चंपाषष्ठीला भगवान शिवशंकरांचं ध्यान केलं जातं। शिवलिंगाची देखील पूजा केली जाते, ज्यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जातं। जेजुरीला खंडोबाच्या मंदिरात सुद्धा चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। देवाला हळद, फळं, भाजीपाला अर्पण केला जातो। मोठी यात्राही भरते। खंडोबाच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना खूप महत्त्व आहे, जसं देवाला बेल आणि दवना वाहिला जातो। देवाला झेंडूची फुलं प्रिय आहेत। त्याचबरोबर भंडारा, खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजे हळदीची पूड।
चंपाषष्ठी पूजा कशी करावी, घटाचं विसर्जन कसं करावं, नैवेद्य काय दाखवावा, तळी भंडारा कसा करावा, तळी कशी भरावी, ही संपूर्ण माहिती आता आपण बघूयात। तर चंपाषष्ठीची पूजा कशी करावी, ही पूजा आपल्याला करायची आहे। सकाळी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा। नेहमीप्रमाणे आपल्याकडे घटस्थापना असेल, घटाची पूजा करून घ्यायची, पंचोपचार पूजा करा, हळद कुंकू अक्षदा फूल व्हावी, नंतर पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करावी। आपल्या देवघरातील सर्व जे देव आहेत ते ताम्हणात घ्यावेत, त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घालायचं। देवाच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि त्या देवघरात पुन्हा ठेवून त्यांना गंध हळद कुंकू लावावं। यानंतर आपण आता चंपाषष्ठीची पूजा सुरू करायची। ज्या ठिकाणी खंडोबा नवरात्रीची घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणीच फुलांचं निर्माल्य असेल, माळा असतील, हे निर्माल्य प्रथम काढून घ्यावं। पूजेची जागा स्वच्छ करावी, आपल्या कपाळाला कुंकू लावावं, महिलांनी हळद कुंकू लावायचं। त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याला गंधाक्षता फुलं व्हायची। त्यानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करायचं। आता आपण आपला खंडोबा महाराजांचा जो टाक असतो, कुलदेवतेचा जो टाक आहे तो ताम्हणात घ्यायचा, त्यावरती आपण अभिषेक करणार आहोत। ताम्हणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा, ओम श्री मार्तंड भैरवाय नमः हा मंत्र म्हणायचा किंवा खंडोबा महाराजांचे ध्यान करायचं आणि टाकावरती एक पळी शुद्ध जल व्हायचं, ओम श्री मार्तंड भैरवाय नमः। त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं, परत एक पळी शुद्ध जल व्हायचं, मनामध्ये श्री मार्तंड भैरवाय नमः हा मंत्र म्हणत राहायचा। त्यानंतर तुम्ही शुद्ध जलाने शिवमहिम स्तोत्र किंवा श्री सूक्त हे एक वेळ पठण करून किंवा श्रवण करून तुम्ही या टाकावरती अभिषेक घालू शकता। शक्य नसेल तरी फक्त वरील प्रमाणे अभिषेक करा। त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा, आसन म्हणून चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, त्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकाची स्थापना करायची। खंडोबा महाराजांना कापसाची वस्त्र अर्पण करायची, त्यांना गंध लावायचं, चंदन लावायचं, हळद कुंकू लावायची, अक्षदा व्हायच्या। खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हळद व्हायची। आता पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे, घट असेल, अखंड दिवा असेल, आपण धान्य समजा पेरलं असेल, या सर्वांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची, म्हणजेच त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची, हळद कुंकू व्हायचं, धूप म्हणजेच अगरबत्तीने पूजेला ओवाळायचं। आपल्याकडे जर दिवटी असेल, दिवटी प्रज्वलित करून घटाला दिवटीने ओवाळायचं। समजा दिवटी नसेल तर आपण दिव्याने ओवाळायचं, शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळा। यानंतर नैवेद्य, या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा। सोबतच एक विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो, भरीत आणि रोडगा म्हणजेच काय, बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकायचं, त्यामध्ये कांद्याची पाट टाकायची आणि याची भाकरी बनवायची, सोबत वांग्याचं भरीत करायचं। असा हा भरीत रोडग्याचा जो नैवेद्य असतो तो चंपाषष्ठीला खंडोबा महाराजांना दाखवला जातो, जो त्यांना अतिप्रिय आहे। सोबत पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा, नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं। तसेच या दिवशी घोडा, कुत्रा आणि गाय यांना घास अवश्य द्यायचा। त्यानंतर आरती करावी, गणपती बाप्पांची आरती, देवीची आरती, खंडोबा महाराजांची आरती आणि भगवान श्री शंकरांची आरती करावी। अशा पद्धतीने आरती केल्यानंतर मग आपण या पूजेची उत्तर पूजा म्हणजेच घटाचं विसर्जन करणार आहोत। प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगळी पद्धत असते, काहीकडे धान्य पेरलं जातं, काहीकडे फक्त कलश मांडला जातो, काहींकडे देवघटी असतात, म्हणजेच टाक असतो तर कलश, घट, धान्य असेल तर धान्य, त्यानंतर कुलदेवतेचा टाक। या सर्वांवरती पुढील मंत्र म्हणून झाल्यानंतर अक्षदा व्हायच्या। प्रथम घरातील सर्व सदस्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या, मी सांगते तो पुढील मंत्र म्हणायचा आणि ऐकायचा। यातु देवग सर्वे पूजा मादाय वार्षिक इष्ट काम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च। मी मंत्र पुन्हा एकदा म्हणते, यातु देवग सर्वे पूजा मादाय वार्षिक इष्ट काम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च। आपल्या हातातील अक्षदा संपूर्ण पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्यायच्या। यानंतर घट जो असतो म्हणजेच आपला कलश थोडासा उत्तर दिशेला हलवायचा। घटाचे विसर्जन अशा पद्धतीने केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला तळी भरायची। तळीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील पाहू शकता, पण थोडक्यात सांगते।
तळी भरण्याची विधी असतो। तळी भरणं म्हणजे काय? एका ताम्हणामध्ये विड्याचं पान, पैसा, सुपारी, भंडारा, खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येडकोट येडकोट असं मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात। चंपाषष्ठीच्या दिवशी काही गोष्टी मात्र चुकूनही करू नये। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, सात्विक आहार घ्यावा। घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडण, राग या गोष्टी चंपाषष्ठीच्या दिवशी अजिबात होऊ देऊ नये। कुठल्याही प्रकारची कटुता नात्यात आणि मनात येऊ देऊ नये। तर चंपाषष्ठीचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।